झी 24 तास एक पाऊल पुढे। पुरुषप्रधान संस्कृतीचं आजही वर्चस्व आहे का, हा आपण ब्रेक नंतर चर्चेला मुद्दा घेणार होतो। शारदा साठी मी तुमच्याकडे येतो। खरोखर पुरुषप्रधान संस्कृतीचं आजही आपल्या समाजावर वर्चस्व आहे का? आहेही आणि नाहीही असं दोन प्रकारे त्याचा विचार करावा लागेल। आहे म्हणताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा गेल्या 100-150 वर्षांमध्ये जे काही नवीन विचाराचं वारं आलं त्याच्यामुळे स्त्रियांच्या मध्ये खूप प्रमाणात जागृती झालेली आहे। आणि ती जागृती झाल्यानंतर स्त्रियांनी ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे पुरुषी वर्चस्वाखाली किंवा मुख्यत्वे करून हिंसाचाराच्या वातावरणामध्ये जगायला नकार दिलेला आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, त्या वेळेला पुरुषी वर्चस्व आहे की नाही हा प्रश्न विचारला जातो। म्हणजे आता सुद्धा हे प्रश्न असेच आहेत। हे सगळे डायव्हर्स मधले जे काही प्रश्न येतात त्याच्यामध्ये मुलांची कस्टडी असते, नंतर घरामध्ये झालेला मानसिक किंवा शारीरिक छळ असतो आणि ह्या सगळ्याची कारणं ही पुरुषी वर्चस्वाची नाही आहेत असं कोणी म्हणू शकेल का? ती आहेतच, पण घटनेने आपल्या राज्यघटनेने त्याला सोल्युशन्स दिलेली आहेत। त्याच्या बाबतीमध्ये काही म्हटलेलं आहे की नागरिक म्हणून स्त्रियांना अधिकार आहेत आणि ते अधिकार त्यांना बजावता आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांच्याकरता एक दुर्बल घटक म्हणून 14व्या कलमानुसार तुम्हाला काही नवीन कायदे करण्याची तरतूद केलेली आहे। तसे कायदे आपल्या देशात होत आहेत आणि ते जे कायदे झालेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा मुख्यत्वे करून न्याय व्यवस्थेने विचार करायला पाहिजे। त्याच्याऐवजी ते कुठले तरी नॉन एक्झिस्टंट म्हणजे जे आता अस्तित्वात नाही आहे अशा प्रकारचे मर्यादा पुरुषोत्तमाचे दाखले देऊन जर स्त्रियांना सांगायला लागले तर हे पुरुषी वर्चस्वाचंच उदाहरण आहे। निश्चित हे पुरुषी वर्चस्वाचं उदाहरण आहे। खाडेंच्याकडे मी जाईन पुण्याला। मनोज खाडे काय म्हणतायत शारदा साठे, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मी शारदाताईंच्या एकंदरीत म्हणण्याच्या ह्या सगळ्या प्रकाराकडे सहमत। मी मगाशीच ज्याचा उल्लेख केला की विवाह संस्था की ज्याच्यावर समाज संस्था अवलंबून आहे आणि ही प्रक्रिया त्याच्यामध्ये सगळी जण येते आणि आपला हिंदू धर्म असं सांगतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ एकमेकांच्या सहकार्याने संपादन करायचे असतात। विवाह संस्कार हे मानवी सभ्यतेचे एक विकसित स्वरूप आहे। मानवी समाजातील सर्व संस्थांमध्ये विवाह संस्था एक मुख्य संस्था आहे आणि कुटुंब संस्था ही विवाह संस्थेवर अवलंबून आहे। मी ताईने एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो की पुरुष प्रधान संस्कृती असं म्हणण्याऐवजी निसर्गाने पुरुष आणि स्त्री अशी जी निर्मिती केली याच्यामध्ये प्रामुख्याने भाग एक मी आपल्याला सांगू इच्छेन की हिंदू धर्मानं स्त्री स्वभाव वैशिष्ट्यांचा अतिशय चपलपणे विचार करून, अतिशय चपकलपणे अभ्यास करून नाही खाडे विषय असा आहे आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून मगाशीच ताईने स्पष्ट केलं, शारदाजी म्हणाल्या की पुरुषांनी रामासारखं होऊच नये, त्याला तशी अपेक्षाही नाहीये। जे दोष आहेत ते दोष तुम्ही ओळखा। 21व्या शतकातल्या स्त्रीला आजही तुम्ही जर सीतेशी तिची तुलना करत असाल तर ते योग्य आहे का, हा चर्चेचा मुद्दा आहे। त्याच्याबद्दल तुमचं काय मत? निश्चितपणे योग्य आहे। आज म्हणजे रामासारखं असू नये हे अगदी चुकीचं आहे, कारण आजही इतक्या वर्षांनंतर रामराज्याची संकल्पना आणि त्यामध्ये प्रजेला मिळणारा सुख, समाधान आणि आनंद या गोष्टीला आदर्श मानलं जातं। या गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो आणि याचबरोबर मगाशी जी मुद्दा मी सांगत होतो त्या ठिकाणी पूर्ण करतो। अर्थ, काम आणि मोक्ष हेच पुरुषी वर्चस्वाची लक्षण आहे। एक मिनिट, मला माझा विषय पूर्ण करू द्या। आपण बोला। मला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की स्त्री स्वभाव वैशिष्ट्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुरुषाला बाह्य जगामध्ये अर्थार्जन करण्यासाठी आणि या व्यावहारिक संबंध ठेवण्यासाठी तौलनिक दृष्ट्या सोपं असलेलं काम एका बाजूला दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक घर निर्माण करणं, त्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करणं, त्या घराचा विकास करणं आणि यासाठी आवश्यक असणारी जी जडणघडण आहे, जी शारीरिक आणि मानसिक स्थिरता आहे ती स्त्रीला प्रदान केलेली आहे। घरच्या समस्यांना न कंटाळता तोंड देणं, कुटुंबियामध्ये सुसंगती निर्माण करणं,
घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं, शांतता आणि आनंद निर्माण करणं हा मूलभूत स्वभाव वैशिष्ट्यांमुळे स्त्रीकडे ती जबाबदारी, आणि ती जर ती करत असेल तर ती करत असताना पुरुषांनी त्याच्यावरती लादलेली आहे आणि ती पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणणं निश्चितपणे अयोग्य आहे. या गोष्टीकडे मी आपल्याला निश्चित खाडे तुमचा मुद्दा तुम्ही मांडलाय नाही तुमचा, मला असं वाटतं तुमचा मुद्दा तुम्ही मांडलाय. आपण पुन्हा एकदा शारदाताईंकडे जाऊया. शिल्पा, मी तुमच्याकडे पण येतो. अगदी छानपैकी त्यांनी सगळे ते व्यवस्थित मांडून सांगितलं, पण मला वाटत नाही तुम्ही त्याशी सहमत असाल. नाही, मी मुळीच सहमत नाही. कारण असं आहे की विवाह संस्था ही काय परमेश्वरांनी दिलेली नाही किंवा धर्मानी पण दिलेली नाही. या समाजामध्ये जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्याच्यामध्ये आवश्यक संस्था म्हणून एक विवाह संस्था जन्माला आली, आणि ती काय फक्त भारतात नाही आहे, ती जगात सर्वत्र आहे. त्याच्याचप्रमाणे आताच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेच्या व्यतिरिक्त विवाह न करता राहणं ही सुद्धा एक समाजमान्य गोष्ट झालेली आहे. आणि ही समाजमान्य झालेली असल्यामुळेच त्याच्यातही विवाहासारखे तणाव असू शकतात, म्हणून त्याचा सुद्धा परामर्श घेण्याच्यासाठी कायदा केला गेला. आणि सौनींनी जे मुद्दे मांडले ते तुम्हाला पुरुषी सगळे अगदी म्हणजे पुरुषांचंच कसं वर्चस्व असावं हे अगदी थेट ते बोलत नाही, पण वेगळ्या पद्धतीने हे तेच सांगायचा प्रयत्न करताय असं वाटतं. सोनींचं जे म्हणणं आहे ना ते कायद्याला धरून मांडतायत, आणि कायदे जे निर्माण झालेले आहेत ते समाजामधली वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्माण झालेले आहेत. पण त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करत असताना कुणी कसं करावं हा अत्यंत म्हणजे तो वकिली बाण आहे, त्याला काही इलाज नाही. मी काही त्याच्याशी सहमत असू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्ही निश्चितपणाने लक्षात ठेवली पाहिजे की कायदे हे रिलीफ देण्यासाठी आहेत आणि ते दुर्बल घटकांना रिलीफ देण्यासाठी आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही जर ज्या लोकांच्या हातामध्येच सगळी सत्ता आहे त्यांनाच जर त्याच्यातनं रिलीफ प्राप्त व्हावेत अशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करणं, अशा पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावणं, आणि तो लोकांच्या समोर कुठलं तरी रामायणातलं एखादा किंवा महाभारतातलं एखादं उदाहरण देऊन लोकांना सांगणं म्हणजे लोकांच्या मनामध्ये असलेल्या धार्मिक श्रद्धांचा गैरफायदा घेणं आहे. निश्चित हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. पण आपण ज्या मुद्द्यावर आता चर्चा करतोय पुरुषप्रधान संस्कृतीचं सोहनी आजही वर्चस्व आहे का, काय तुमचं मत? काही प्रमाणात आहे देखील आणि काही प्रमाणात नाही. याचं उत्तर एवढ्यासाठी की 1980च्या नंतर 80 नंतरचे जे दशक आहे त्या दशकामध्ये शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मुलींचं किंवा स्त्रियांचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे, फार मोठ्या स्तरावरती शिक्षणामध्ये आता मुली उतरत आहेत, पायलट होत आहेत, इंजिनियर होत आहेत, कॉम्प्युटरमध्ये होत आहेत, कल्पना चावलासारखी ॲस्ट्रॉनॉट झाली. त्यामुळे शिक्षणाचं जे दालन जे मुलींना उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे त्यांना आर्थिक देखील बरीच दालनं उपलब्ध झालेली आहेत. आर्थिकदृष्ट्या त्या चांगल्या अर्थाने स्वायत्त होऊ लागले आहेत. आर्थिक उपलब्ध झाले, स्वायत्त झाल्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं हे रेटनं क्रमप्राप्त आहे. त्याच्या बाबतीत मी थोडीशी त्यांचीच बाजू घेईन. परंतु मला हे सांगावं तरी तुम्ही म्हणणं रेटणं असं म्हणता. बरोबर, रेटणं असं एवढ्यासाठी म्हटलं की कुठेतरी तडजोड करावी लागते. हल्ली लग्न जमवताना देखील तडजोड करावं लागते आणि ते टिकवण्यासाठी देखील तडजोड करावी लागते. दोन्ही पार्टींना एवढं लक्षात ठेवावं लागतं की ताणून काही फायदा नाही. ताणलं तर त्याची परिणती, त्याचं नुकसान, जर त्यांना मुलं असली त्याच्यामध्ये प्रचंड मुलांचं नुकसान होतं, मुलांची आबाळ होते, मुलांना त्यांनी लक्ष दिलं नाही, त्यांचं संगोपन होत नाही. त्यामुळे आजच्या व्यावहारिक परिस्थितीमध्ये तडजोड हे लग्न ठरवताना देखील फार मोठी करावी लागते आणि ती टिकवायला देखील करावी लागते. पण मुलं होतात ती लग्न झाल्यानंतर होतात किंवा लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये होतात, म्हणजे ती नंतरची गोष्ट आहे, कळलं का? आणि तणाव जे तयार होतात ते तणाव त्याच्यातनं तुम्ही म्हणून स्त्रियांना असा उपदेश करू शकत नाही की तुम्ही कॉम्प्युटर शिकण्याच्या ऐवजी दुसरा बिलकुल म्हणणार नाही. हे जजेस म्हणतात, हे तुमचे जजेस म्हणतात. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे, मी शिल्पाकडे येणार आहे. आपल्या एक ब्रेकची आपल्याला वेळ झालेली आहे. शिल्पा, मी तुझ्याकडे देखील येणार आहे याच मुद्द्यावर. दुसरा एक मुद्दा इथे लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा असेल किंवा पुरुष फक्त महिलांना अधिकार द्यावेत किंवा त्यांना स्वातंत्र्य द्यावे याबद्दल फक्त बोलतातच का, काही करत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.